मस्करी करायची सवय गेली नाही रे तुझी अजून. हा असा वाईट गुण घेतलाय यांचा सदानंद रावांचा. ते पण उठता बसताना बघणार नाहीत कोण आहे समोर आणि मस्करी करत बसतात. बरं निघूया ना. निघत होतो. हा चला चला ना, मी तुम्हाला सोडून येतो. नको नको कशाला. नाही म्हणजे माझ्याकडचे जरी पाहुणे असले तरी मी मुलीकडची आहे. निघूया. हो बरं येतो. येतो. नमस्कार. या ये राघव. चंदनासाठी स्थळ नव्हतं का सुचवलं आपल्या राघवचं. तो हा तुम्ही नाही का एवढं सुचवत पण मी हो तुम्हीच नाही का म्हणलं तिचं आयुष्य मार्गी लागेल. चांगला मुलगा आहे राघव. तरी पण कांता मला वाटतं म्हणजे माझ्या मते. चला निघूया का आपण. केवढं तरी लांब जायचं हो तुम्हाला. नाला सोपारा. हे बघ आम्हाला फक्त एवढंच हवंय की तू खुश राहावस. त्यामुळे आम्ही कोणी तुझ्यावर हे लग्न लादणार नाहीये. तू तुझा बास. अगं तुम्ही किती काळजी कराल माझी. बरं आता खूप उशीर झालाय. तुम्ही दोघं जा घरी. कांता काकू वाट बघत असेल. आपण आपलं घर घेऊयात. तेही मोठं. किती मोठं. 3 बेडरूमचं. 3 बेडरूमचं का. 2-2 दिवस ना आपण वेगवेगळ्या बेडरूम मध्ये झोपायचं. त्याचं काय सोमवार मंगळवार एका बेडरूम मध्ये, बुधवार गुरुवार दुसऱ्या बेडरूम मध्ये, शुक्रवार शनिवार तिसऱ्या बेडरूम मध्ये. कशी वाटली आयडिया. आणि मग रविवारी माझ्या घरातल्या हॉल मध्ये स्वप्नातून जागे झाला की दोघांच्या कम्फर्टात लाथा घालून हकलून देणार एकेकाला. वृंदा एक विचारू तुला. हो विचार ना. जर माझं वय राघव सारखंच थोडं जास्ती असतं तर तू माझ्यावर प्रेम केलं असतंस. मी लग्नानंतर लगेच तुला सोडून दिलं असतं आणि एखाद्या स्मार्ट हँडसम मुलाबरोबर पळून गेले असते. मी काय केलं असतं माहितीये. मी हिरो सारखा त्याच्या मागं लागलो असतो. त्याला पकडलं असतं आणि त्याला मारून टाकलं असतं. ते राघव बघितलंस ना किती मोठे आहेत ते. प्रसाद दादाला शिकून हुशार करता येईल पण त्यांना सुनीलला तरुण करता येणार आहे. आणि तशी जातो कोणालाच नाही माहिती. केदार नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस तू. जरा अभ्यासाकडे लक्ष दे. हा सुदेश दादा बोल कसा आहेस. मी मजेत. अरे हो चंदनाचं लग्न ठरलंय. आहे तशी प्रगती आहे. म्हणजे बेसिक करून घेतलंय तिने. प्रॉफिट अँड लॉस कंपाऊंड इंटरेस्ट वगैरे माझं झालंय. हो हो चालेल चालेल. मी आपल्या छाया वहिनींचा मेसेज निरोप देतो मी वृंदाला. हो हो अच्छा. अरे माझ्या कर्मा. म्हणजे वृंदाला तिकडून धडे दिले जातात की काय. चंदनाच्या साखरपुड्याचं आमंत्रण निदान जवळच्या लोकांना तरी द्यायला पाहिजे ना. म्हणून जरा जाऊन येतो. हो तुमची लग्नाची सगळी बोलणी चालली होती तेव्हा नेमका मी हजर राहू शकलो नाही ना. दुकान होतं आणि इतर 2-4 मीटिंग होते. नाही बरोबर आहे. तू जरी नव्हतास तरी सुद्धा तुझे आशीर्वाद होते चंदनाच्या मागे. आणि तुला सांगू का सदा या गाठी असतात ना त्या वर मारलेल्या असतात. आपण केवळ निमित्त मात्र. काय आम्ही ना पिक्चर बघायला जाते. आज तुझे भाऊजी स्वतःच्या कमाईने पहिल्यांदा मला पिक्चर बघायला घेऊन चाललेत. तर तू जाशील ना प्रिंटरकडे प्लीज माझ्यासाठी. भाऊजी मला नाही जमणार. अहो काय ना मला अभ्यास करायचा आहे. लहान मुलासारखं अभ्यासाचं कारण सांगू नकोस. हा चला लवकर चला चला. अरे तू हो का म्हंटलास. हे बघ तू तुझा अभ्यासाचा वेळ मोडून ह्यांचं काम करणार आणि ते मात्र मजा मारणार. मला सांग आता पिक्चरला जाताना मध्ये रस्त्यात प्रिंटरकडे जाऊ शकले असते की नाही ते. पण नाही सगळं काम तुझ्यावर टाकून जा. राहू दे ना. जाऊ दे. अगं ते काहीतरी नवीन काम करतायत आयुष्यात तर आपण सपोर्ट नको का करायला. हे बघ तू माझ्या अभ्यासाचं टेन्शन घेऊ नकोस. मी लवकर जाऊन येतो. मी आलोच. वृंदा आईच्या बेडरूम मधून माझं घड्याळ आणून दे ग. चंदनासाठी जे राघवचं स्थळ मी सुचवलंय त्याच्यात काय वाईट आहे हो सांगा बरं मला. तुम्ही ना नसती खुसपटा काढू नका. पेपर मधली आजची बातमी वाचल्यामुळे तर माझी काळजी जास्तच वाढली. कुठली बातमी. बघ एका तरुण महिलेनी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. काय कुठलं वाटतेस. माझ्या काळजीचं कारण अजूनही तुझ्या लक्षात येत नाहीये कांता. त्या राघवच्या बायकोनी तेव्हा कधीतरी आत्महत्या केली. अहो हो काय त्याचा आजचा या बातमीशी काय संबंध आहे. उगाच ना तुम्ही पण डोकं खाऊ नका. दिल्या घरी तू सुखी रहा.